कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या शाहू कॉलनी रोडवर पूर्व वैमनस्यातून धारदार हत्यारांनी हल्ला करून उसगावमधील मनेरमळा इथल्या 7 पठाण याचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे, तर एका अल्पवयीन संशयितालाही ताब्यात घेतले। करवीर तालुक्यातील उसगाव इथल्या मनेरमळ्यातील ओंकार कॉलनीत साद मुबारक पठाण हा रिक्षा चालक तरुण राहत होता। त्याचं कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या शाहू कॉलनीत राहणाऱ्या सचिन आगलावे याच्यासह त्याच्या साथीदारांसोबत पूर्व वैमनस्य होतं। साद पठाण हा 8 जून रोजी रात्री विक्रमनगर परिसरातील शाहू कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवरील एका हातगाडीजवळ थांबला होता। त्यावेळी या ठिकाणी आलेल्या सचिन आगलावे याच्यासह त्याच्या साथीदारांनी पूर्व वैमनस्यातून साद पठाण याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला चढवला। त्यामुळे गंभीर जखमी झाल्यानं उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान साद पठाण याचा 9 जून रोजी मृत्यू झाला होता। साद पठाण याच्या खून प्रकरणी कोल्हापुरातील सुधाकर जोशीनगर इथला आदित्य सुखदेव ओहोळ, कळंबा इथल्या बापूराम नगरातील विशाल ज्ञानेश्वर सूर्यवंशी आणि विक्रमनगर इथल्या शाहू कॉलनीतील आयुष सदाशिव माने या तिघांना पोलिसांनी अटक केली होती। याबरोबरच दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं। या खून प्रकरणातील फरारी झालेल्या संभाजीनगर इथल्या रोहन राजू राऊत याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली, तसंच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं। या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे। तसंच एकूण 3 अल्पवयीन संशयित मुलांनाही ताब्यात घेण्यात आले। पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या खून प्रकरणातील अटक केलेल्या सर्व संशयितांना साद पठाण याच्या खुनाचा घटनाक्रम तपासण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये घटनास्थळावरून फिरवलं। यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती।